मंगळवार दिनांक 7 जुलै 2026 रोजी फलटण येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माऊलींचा पालखी सोहळा 17 जुलै रोजी फलटण शहरात येत असून सातारा जिल्ह्यात माऊलींचा पालखी सोहळा प्रवेश झाल्यापासून ते सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होईपर्यंत वारकरी भक्तांना अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच आपत्कालीन पावसाच्या अनुषंगाने मोठमोठे जर्मन टेंट उभारण्याच्या स्थळाची पाहणी यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे करून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना समन्वय साधण्यासाठी सूचना देऊन पाहणी केली। तसेच शहरामध्ये चालू असणाऱ्या विविध विकास कामांच्या बाबतही सर्वांना माहिती दिली। आंबेडकर चौक जवळ असणाऱ्या रेव्हेन्यू क्लबची जुनी इमारत पाडून नवीन 10 कोटी रुपये किमतीची महसूल विभागासाठी इमारत उभी करण्याचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की श्रीराम सहकारी साखर कारखान्याची बिकट अवस्था यांनी करून ठेवली आहे। साखरवाडीच्या कारखान्याप्रमाणे यांना फलटणचा श्रीराम साखर कारखाना खासगी करायचा आहे। कितीतरी कोटी रुपयांची देणी अजूनही साखरवाडीच्या कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना दिली गेली नाहीत। सभासदांच्या मालकीचा कारखाना हा सभासदांच्या वतीने चालवण्यात आला पाहिजे। तो खासगी आस्थापनेला चालवण्यास देण्यास आमचा विरोध असून कारखाना ते स्वतः चालवणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत राहू असेही त्यांनी सांगितले। जवळपास 45 एकर जमीन कारखान्याची विक्री केली याबाबत पण त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी महसूल विभागाच्या प्रांताधिकारी सौ प्रियंका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, सभापती कुमारी शिवांजली भोसले, विश्वासराव भोसले, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, अभिजित भैया निंबाळकर व बहुसंख्य तालुक्यातील नागरिक उपस्थित होते। आणि असा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही 22 जुलैच्या आसपास 2-4 दिवस आसपास कार्यक्रम या ठिकाणी कन्फर्म होईल। 20 तारीख होईल किंवा 22 तारीख होईल कार्यक्रम कन्फर्म झालेला आहे। त्यामुळे तो आढावा घेण्याच्या संदर्भात या ठिकाणी आलो। पत्रकारांचे आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद। आता सडलेल्या मेंदूतनं सडकच बाहेर निघणार। तुम्ही जर उकिरड्यामध्ये त्या ठिकाणी चांगलं स्वच्छ निर्मळ विचार बाहेर निघतील असं काय अपेक्षा करण्यात आमची अपेक्षा कधी नसते। गेल्या 10 वर्षात बघतोय की कधीही त्यांनी फलटणच्या दृष्टीने सकारात्मक असा कुठलाही विचार मांडला नाही, प्रकल्प आणण्यासाठी कुठला प्रयत्न केला नाही। आम्ही नीरा देवघर असू, धोंबलकडी बारामती असू, रस्ते असू, प्रांत कार्यालय असू, RTO असू, उपजिल्हाधिकारी कार्यालय, सातत्याने विमानतळ असू, रेल्वे असू, या प्रकल्पांसाठी फलटणच्या विकासासाठी लढतो। आणि काही माणसं हे आम्हाला नावं ठेवण्याकरता फक्त तोंडाचा वापर करतात आणि त्यांच्याकडून तेवढंच अपेक्षित आहे। 17 वर्षी त्यांनाही लक्षात यायला पाहिजे की हा डाव आहे। श्रीराम सहकारी कारखाना जेव्हा या ठिकाणी बंद पाडला होता श्रीराम मंदिरामध्ये बैठक घेऊन, तेव्हा लोकांना तडफवलं, तरसवलं। त्यानंतर कारखाना ताब्यात घेतल्या, 45 एकर जमीन विकली, कामगारांची कॉलनी पाडली आणि मग कारखाना दुसऱ्याला चालवायला दिला। तीच अवस्था यांनी साखरवाडी कारखान्याची केली। साखरवाडी कारखान्याचा कर्ज पुरवठा रोखला, साखरवाडी कारखाना अडचणीत आणला, NCLTत गेले आणि साखरवाडी कारखान्याचा निलाव करून 12,000 सभासदांचा हक्क, 12,000 सभासदांचा साखरवाडीच्या सभासद काढून धारू नावाच्या खाजगी माणसाला हा कारखाना दत्त इंडिया नावाच्या कंपनीला दिला। तोच प्रयोग फलटणमध्ये करायचा आहे। श्रीराम कारखाना यांना चालवायचा नाही, श्रीराम कारखाना बंद पाडायचा आहे आणि तो त्या धारूला चालवायला देण्याचा किंवा विक्रीचा दोन्ही मिळून एकत्र त्यांनी घाट घातला आहे। जसा साखरवाडी कारखाना देशोधडीला लावून त्यांनी कामगार असतील, त्या ठिकाणचे 12,000 लोक असतील, ऊसाची पेमेंटसुद्धा रामराजेंनी तोंड बघून दिली, बाबा नासिरबाई आमचं काम करतात, आबा आमचं काम करतात, तर त्या लोकांना कमी दराने पेमेंट दिली की बाबा ह्यांचं पेमेंट काढा, त्यांचं पेमेंट काढा। सरसकट ज्या ठिकाणी 52 कोटी रुपये थकबाकी होती शेतकऱ्यांची, ती 52 कोटी रुपये दिली नाही। धारो या त्यांच्या हातातलं भावलं आहे आणि तो ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे फलटणच्या सर्व सहकार्याला गिळंकृत करायला इथे निघालेलं भावलं आहे आणि आमचा त्यांना जाहीर विरोध आहे। मला त्या ठिकाणी मी काल माझ्या पत्रकारांना दिलेल्या निवेदनामध्ये मी सांगितले की यांनी मालोजी बँक काय केली, आजी आजोबांनी काढली नाही, बँक दिली बुलढाणा बँकेला, चालवली काय नाही चालवली, बँकेचं वाटोळे केलं, बँक शोषून घेतली। दूध संघ काय केला, दूध संघ बंद पडला, दूध संघाचा निलाव केला, झालं ना। त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचं काय केलं, फलटणची मार्केट कमिटीचं काय केलं,
नगरपालिकेचा 18 वर्षाचा गाळ आता नगराध्यक्ष महोदयांनी काढला. ते नगराध्यक्षांवर गटराच्या विषयावर बोलले. मी काल बोललो गटराच्या विषयावर तुम्ही बोलता अख्खं गटरच 124 कोटीचं तुम्ही खाल्लं. आज कुठल्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्या शहराच्या एकाही माणसाचं त्या गटराला कनेक्शन जोडलं गेलं आहे का? आणि अशा परिस्थिती असताना सगळ्या संस्था मोडल्या, बरबाद केल्या, वाटोळ केलं. मी कालच सांगितलं की ही फलटण शहराला ही लागलेली हे आणि यांची भावंड ही कीड आहे आणि रोज संस्था प्रकट. मग आमचा विरोध या ठिकाणी सहकारी कारखान्याला चालवायला देण्यास अजिबात आमचा विरोध नाही आहे. साखरवाडीचा प्रयोग करायला ते बंद पाडून दारूच्या घशात आणि दारूच्या मागणं कारखाना ह्यांनाच घ्यायचा. दारूच्या मागणं दारू कोण नाही, दारूचा गुरु आणि दारूचे मालक हेच आहेत. दारू फक्त भावलं तर आमचा त्याला विरोध आहे. आणि या ठिकाणी सहकार चळवळ मुळीच नाही निघाली पाहिजे. सहकार आम्ही कधीही श्रीरामला तुम्ही जवाहरला चालवायला दिला, आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही कारखाना शेतकऱ्यांकडनं चालवता येता, चांगलं करण्याकरता कारखाना चालवायला घेता की आम्ही चांगलं करू, पुनर्जीवन करू, अमकं करू, तमकं करू. आणि कारखाना घेतल्यानंतर मात्र तुम्ही भाडेतत्वावर चालवायला देता किंवा भागीदारी करता किंवा दुसऱ्याला चालवायला देता. शेतकऱ्यांची फसवणूकच आहे ना. हनुमंतराव पवारांकडनं खाली चांगलं जी आपली डिस्टरी होती, 5 कारखाने डिस्टरी अण्णांनी एकत्रित केली, विकत घेतल्या 5 कारखाने. कारखाना चांगला चालवला होता पण अण्णांना अडचणीत आणलं, ऊस बाहेर घालायला लावला, झोनबंदी उठवली आणि अडचणीत आणून कारखाना त्या ठिकाणी महादेवबाबांची अंत्ययात्रा काढली. आता ह्या सगळ्या गोष्टीचा हाच पॅटर्न तुम्ही साखरवाडीला वापरायचा आहे. त्यांना आत्ता कारखाना चालवायचा नाही आहे, आत्ता माझ्या नावावर बोट ठेवायचं, हे विरोध करतात. पण त्यांना खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्ण अडचणीत आणायचा आहे. शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून नाटक करायचं, पण हा कारखाना त्यांना दारूला विकायचा आहे आणि दारूच्या नावाने स्वतःच्या कुटुंबाकडं भविष्यात तुम्हाला ट्रान्सफर झालेले दिसतील. मला हे फक्त आम्हाला होऊन द्यायचं नाही आणि याला आमचा जाहीर विरोध. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.